आता महिला आयोग आज काय करतोय तुम्हाला माहिती आहे? आजच्या दिवशी तर त्यांच्या पक्षाचा वर्धापन दिन आहे, त्यामुळे आज महिला आयोगाला सुट्टी आहे. म्हणजे अशी प्रकरणं दररोज घडतात. आम्ही तेच सांगतोय की महिला आयोगाची अध्यक्षा ही एखाद्या पक्षाची प्रदेशाध्यक्ष कशाला किंवा एखाद्या पक्षाची पदाधिकारी ही महिला आयोगाची अध्यक्ष अजिबातच नसावी. 24 तास काम करणारं जे आहे ते अध्यक्षपद तिथं असलं पाहिजे. आपण बघतोय की ग्रामीण भागातल्या महिलांच्या फार वेगळ्या समस्या आहेत. तिथे अगदी खेड्यापाड्यात जाऊन तिथे त्यांच्या समस्या जाणून घेणं गरजेचं आहे. अजून महिला आयोगाच्या सदस्या सुद्धा नेमल्या गेल्या नाहीत. म्हणजे कुठेतरी पक्षीय राजकारण महिला आयोगात करण्याचं काम चालू आहे. अनेक वेळेला जे कोणी अर्ज करतं महिला आयोगाच्या सदस्य पदासाठी त्यांना म्हटलं जातं की तुम्ही पक्षात प्रवेश करा आणि मग आम्ही सदस्य पदासाठी घेऊ. मला वाटतंय की हा खेळ तुम्ही थांबवा. इथं मुलींचे दररोज जीव चाललेत. जसं वैष्णवीचं प्रकरण आहे तसंच यांच्या मुलीचं प्रकरण आहे आणि अशा शेकडो प्रकरणं आता सुद्धा घडतायत. मग महिला आयोग कुठेतरी कमी पडतोय, पोलीस कारवाईत कुठेतरी कमी पडतायत किंवा पोलीस काहीतरी हलगर्जीपणा करतात, कुठेतरी आरोपींना पाठीशी घालण्याचं काम काही ठिकाणी केलं जातं, त्यामुळे या घटना घडतायत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना मध्येही विनंती केली की महिला आयोग जो आहे तो महिलांसाठी जर असेल तर त्याच्यामध्ये पक्षविरहित महिला जी आहे ती महिला आयोगाची अध्यक्ष असली पाहिजे. हा, याच्यामध्ये सासू सासरे ननंद आणि नवरा 4 आरोपी होते. त्याच्यामध्ये सासरचे जे आहेत ते सासू सासरे पती आणि ननंद असे 4 आरोपी होते आणि या मुलीचा जीव गेलेला आहे. त्याच्यामध्ये या सगळ्यांचं म्हणणं होतं की तिला खाली पाडून गळा आवळून मारलेलं आहे, परंतु त्याचाही नीट तपास केला नसल्यामुळं 3 महिन्याच्या आत आरोपी बाहेर आले आणि आता आलिशानपणे जीवन जगतायत. आणि त्यांचं तेच म्हणणं आहे की आम्ही गरीब कुटुंबातले आहे म्हणून आमचं ऐकून घेतलं जात नाही का.